तुला बंड्या जरा अवकातीत राहा. हे तुमच्या आईला भोसडीच्या नो का बसा. चला हे चुकलं कोणामुळे? त्या बाईमुळेच ना. मग अहो दादा आता बायबर फिरलो म्हणजे काय माझं तिचं होतं. त्या बायका समोर तुम्ही ते आपले राजकारण कशाला काढता? बाई बरोबर फिरलो. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. उद्या सकाळी जर या गावात दिसलास ना तर छाटून टाकीन बरं का. चल उठ, उठ, हल, हल. निघ. तुझ्यामुळे माझी या गावात इज्जत गेली, तालुक्यात इज्जत गेली. 35 वर्ष राज्य केलं इथं मी. आज तुझ्यामुळे मला हे बघावं लागलंय. खरंच मला पण नकोच वाटतं इथं. हो का? मला पण इथे जरा विचित्र वाटतंय. हो पण आईचं काय करायचं? काय म्हणजे? हे बघ माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत. ते आईला देऊ आणि जाऊ आणि बाकीची आपली सगळी व्यवस्था करून ठेवली मी. हा 1-2 लाखांनी काय होणार आहे? म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की आहे तरी काय? बघ मी असं नाही म्हणत की तुझी शेत वगैरे आम्हाला दे, पण चावडीची जी जागा आहे ती आईच्या नावावर करून टाक. नकोच इथे. दादाची किटकिट आणि ते राजकारण ह्याच्या आईला नकोच काय. हा ठेव फोन. एक काम कर, तू मला भेटायला ये आत्ताच्या आत्ता. फोनवर बोलायला नको. हा पण सविता तू कोणाला काय बोलली नाही ना? हा आलोच. ओके बाय. सविता, हे सविता ये ये. बस बस लवकर. काय म्हणत होतीस? अरे मी म्हणते चल आपण कुठेतरी लांब जाऊ. दिल्ली, पंजाब, काय म्हणतोस? हो हो. दादाची सही आता सगळे झाले. इथे तुझ्या आईच नाव टाक. झालं माझं काय कर. पण एवढं लक्षात ठेव सकाळी लवकर हो, निघायचं. चल मी येतो. हो बाकी फोनवर बोल. भांड्या इथं काय करतोय? आलोय जाता जाता सविताला एकदा विचारूनच जाणार आहे. आणि असं का केलं ना आज विचारतोच. बंड्या सविता माझी आहे, तिला काय बोलायचं नाही. काय रे असं चेहरा पाडून उभा राहिला? हा हो भाऊ तुमच्या आहे ना मग तिला विचारतो मी आज असं काच केलं मी. बंड्या दादाने आपली माणसं तुला सोडणार नाहीत. हो भाऊ घ्या थंड. सविता, ए सविता, सविता ओ जाधव जावा की का डोकं खाताय? आले सविताला भेटायला. का डोकं खाऊ तुम्ही? जाधव निघा तुम्ही. जास्ती शांतपणा नका दाखवू इथं. ए रवी, शाळा कोणाची? ए पांड्या, शाळा कोणाची? माझी. संस्था कोणाची? माझी. अरे ती सविता मॅडम कोणाची? माझी. सविता, ए सविता, ए ए ए पांड्या, रवी काय झालंय बोंबलायला? हा अरे मॅडमला त्रास द्यायचा नाही काय?
सविता, ओ सविता मॅडम, बघा बघा आली का? हा? अहो मॅडम, एकदा सांगाच तुम्ही, तुमचं नक्की प्रेम कोणावर आहे? या बंड्यावर आहे का या रवीवर आहे? एकदा सांगाच. बंड्या बंड्या बंड्या, किती खुळा रे तू. प्रेमात एवढा वेडा झाला की निवडणुकीची सगळी माहिती मला दिली. आणि रवी तू किती भोळा, कागदपत्र मला दिले, त्याच्यावर नावच नाही. जाधवांनी त्यांचं नाव टाकलं कागदपत्रांवर, झाली की जमीन त्यांची. अरे खुळ रे खुळ तो गप्पन रे. हा आता आहे ना ती ग्रामपंचायतला लागून असणारी जागा, त्या जागेवर नाव लागलं जाधव. एक काम हा? तुम्हाला सांगतो, निवांत तुम्ही आता कोळ्या उठवत बसा बरं. कुत्र्यास का रवी भाऊ वाटलं नव्हतं स्वतःची जागा त्या पोरगीला बंड्या, मला शिकवू नको. निवडणुकीची सगळी माहिती नेऊन दिली त्या बाईला. मला काय सांगतो? अहो तुम्हाला रवी भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते. लाज आजपासून तुम्हाला रव्या बंड्या, रव्या चाल चित्रा, चाल पण. बंड्याला मारलं तू? दादा चूक झाली माझ्याकडे. अरे या बंड्याला? दादा मला वाचवयात ना, माझ्याकडनं चूक झाली दादा. मॅडम तुम्ही एक नंबर काम केलं बघा. हा आता हे ठरल्याप्रमाणे तुमचे 5 लाख रुपये. हा आधी मध्ये कुठं दिसू नका. जावा आता इंडोनेशिया, जपान, अमेरिका. आता कसं हा? आता कसं जाधव म्हणतील तसं. हा पण जाधव, देशमुख तुम्हाला सोडणार असं वाटत नाही. अहो मॅडम त्याची चिंता करू नका. हा आता तू कोण उठणारच. दादा दादा माझं चुकलं, मला यातनं सोडवा दादा. सोडवलंच पाहिजे. अरे भाऊ आहेस तू माझा, शेवटी तुला सोडवलं. अरे हलवलीस. सगळ्यातूनच वाचवलं तुला आता.